नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आज जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. वर्तमानमध्ये कोण काय आहेत, म्हणजेच काय, वर्तमानमधील अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या काही रिसेंट अपॉइंटमेंट झाल्या त्याच्यावरील महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. 2026-27 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मार्काचे प्रश्न जशाच्या तसे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत एक एक प्रश्न वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विश्वनाथन आनंद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विश्वनाथन आनंद असं त्यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ याच्या या ठिकाणी अंतरिम अध्यक्षपदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वनाथन आनंद असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रवनीत कौर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवनीत कौर असं त्यांचं नाव आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, कर्मचारी निवड आयोग ज्याला बोलता येईल SSC, बरोबर, तर SSC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक ए आणि बी दोन्ही ऑप्शन सेम आहेत. S गोपालकृष्णन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी कर्मचारी निवड आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 विचारला जाऊ शकतो. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनुराग जैन असं त्यांचं नाव आहे. बरोबर, अगोदर कोण होत्या? निधी छिब्बर होत्या. त्यांच्या जागी आता या ठिकाणी अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी. मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काही नीती आयोग आहे, बरोबर, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? या 3 गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. पुढचा प्रश्न, आयकर विभागाचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रवी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी आयकर विभागाचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, इंटेलिजन्स ब्युरो ज्याला बोलता येईल IB, बरोबर, तर IB चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महेश दीक्षित असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, UK मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कनिष्क नारायण असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी UK मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, RPF म्हणजेच काय? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, बरोबर, रेल्वे सुरक्षा दल मराठीमध्ये म्हणता येईल. तर रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत तिबेट सीमा पोलिसाचे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी, शत्रुजित सिंह कपूर असं त्यांचं नाव आहे. भारत तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक, डायरेक्टर जनरल पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिबेट सीमा पोलीसच्या नवीन महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अशा प्रकारचे जे काही सर्व प्रश्न आहेत ते आपले 6 महिन्याच्या आपण PDF मध्ये दिलेले आहेत. PDF आपली जानेवारी 2026 पासून जून 2026 पर्यंत आहे. PDF ची किंमत किती रुपये आहे? तर 99 रुपये किंमत आहे. कसं घ्यायची PDF? तर या ठिकाणी हा QR कोड स्कॅन करा, फोनपे गुगल पेने 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. डायरेक्ट नंबरला पेमेंट करू नका. डायरेक्ट नंबरचं या ठिकाणी फोनपे गुगल पे बंद आहे. तुम्हाला फक्त QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता.
पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG कॅग कोण झाले आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संजय मूर्ती असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्ही राम सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. UPSC म्हणजेच काय? संघ लोकसेवा आयोग याचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर अजय कुमार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. अणु ऊर्जा आयोग ज्याला म्हणता येईल AE कमिशन, ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या अध्यक्षांचा जो काही कार्यकाळ आहे तो मे 2027 पर्यंत एक्सटेंड करण्यात आला आहे, वाढवण्यात आलेला आहे. तर वर्तमानमध्ये अणु ऊर्जा आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष कोण आहेत? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15वा. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी IBCA म्हणजेच काय? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच BJPचे सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर त्यांचं नाव आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नितीन नवीन असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी नवीन BJPचे या ठिकाणी काय बनलेले आहेत? तर राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत आणि हे या ठिकाणी यंगेस्ट BJPचे या ठिकाणी प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निधी तिवारी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव प्रिन्सिपल सेक्रेटरी 2 म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, शक्तिकांत दास असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय कॅडेट कोर ज्याला बोलता येईल NCC, तर NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रसून जोशी असं त्यांचं नाव आहे. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन उपगव्हर्नर व्हाईस गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उपराज्यपाल. बरोबर. 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रोहित जैन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ज्याला म्हणता येईल MSMEचे नवीन सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भरत खेडा असं त्यांचं नाव आहे. मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस, बरोबर, ज्याला बोलतो आपण MSME. तर MSMEचे नवीन सचिव म्हणून. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25वा. नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नवीन युनियन एज्युकेशनल मिनिस्टर, बरोबर, केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. उच्च शिक्षण सचिव म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. टाइमपास नका करू. भारतीय बँक संघटना, बरोबर, IBA इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चला श्रीनिवासुलू शेट्टी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. भारतीय मानक ब्युरोच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, सौरभ गर्ग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सौरभ गर्ग असं त्यांचं नाव आहे. भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक ते या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न. फिक्कीचे नवीन महासचिव सेक्रेटरी जनरल कोण झालेले आहेत? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनंत स्वरूप असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनंत स्वरूप असं त्यांचं नाव आहे. फिक्कीचे नवीन महासचिव पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे.
पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण झालेले आहेत? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी काय, तर पर्याय क्रमांक सी, अशोक कुमार लाहिरी असं त्यांचं नाव आहे. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष ते झालेले आहेत. मला कमेंट करून सांगा, नीती आयोग जो काही आयोग आहे बरोबर, त्याचे अध्यक्ष कोण असतात एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, सी जोसेफ विजय असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, सीमा रस्ते संघटना ज्याला आपण बोलतो BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवीन महासंचालक कोण झाले आहेत? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरपाल सिंह असं त्यांचं नाव आहे. BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमा रस्ते संघटनेचे नवीन ते महासंचालक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या याचिका समितीचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राघव चड्डा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्याचे 25वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर योग्य उत्तर काय आहे, तर DK शिवकुमार असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी कर्नाटकचे 25वे या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे नवीन संचालक कोण झाले आहेत? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर पियुष सिंगला असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे 48व्या क्रमांकाचे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ बरोबर म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे? तर 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय कोचर हे या ठिकाणी व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टेप बनले आहेत 48व्या क्रमांकाचे बरोबर. या ठिकाणी उपप्रमुख म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, DRDOचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन विकास विभागाचे सचिव यांचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजेश कुमार सिंह असं त्यांचं नाव आहे. DRDOचे अध्यक्ष आणि या ठिकाणी DRDO जे काही संरक्षण संशोधन व विकास विभागाचं सचिव पद आहे ते यांच्याकडे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ कोण झाले आहेत? 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विनीत मॅकार्थी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विनीत मॅकार्थी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, CBSEचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लोखंडे प्रशांत सीताराम असं त्यांचं नाव आहे. तुम्ही म्हणताल की सर अशा प्रकारचे वन लाइनर प्रश्न विचारले जाऊ शकतील का? तर हो, 100% अशा प्रकारचे एक्झामला प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत आणि विचारले जाणार. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेनेचे नवीन उपवायुसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आशुतोष दीक्षित असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, इंडिया AI मिशनच्या CEOचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजेच NSCचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर सेबल चट्टोपाध्याय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ ज्याला म्हणता येईल सेबी बरोबर, तर या ठिकाणी सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुहिन कांत पांडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, केरळचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, व्ही.डी. सतीसन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आकाशवाणी समाचारचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर राजीव कुमार जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, राजकुमार गोयल असं त्यांचं नाव आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, नॅस्कॉमचे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीकांत वेलामक्कन्नी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रंजना प्रकाश देसाई असं त्यांचं नाव आहे. 8वं जे काही या ठिकाणी कमिशन आहे बरोबर, वेतन आयोग आहे त्याच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली आहे.
पुढचा प्रश्न 2026 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे नवीन महासंचालकपदी डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पर्याय क्रमांक सी राकेश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे नवीन महासंचालक ते या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून येणारे पहिले सदस्य कोण झाले आहेत? तर 51 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरिवंश नारायण सिंह असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न बीएमसी बृहमुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पर्याय क्रमांक सी अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 53 सलग 5व्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी एन रंगास्वामी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर अशोक कुमार पांडा असं त्यांचं नाव आहे. सेलच्या अध्यक्षपदी आणि सीएमडी पदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न भारतीय उद्योग परिसंघाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? 55 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर मुकुंदन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विद्यमान महासंचालक यांचा जो काही कार्यकाळ आहे तो 31 जुलै 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर हे जे काही महासंचालक आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे त्यांचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक सी अनुराग गर्ग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 57 लिहून घ्या. MPEDA म्हणजेच काय? मॅरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट्स डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर याचे या ठिकाणी नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर पर्याय क्रमांक बी पी जवाहर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न सैन्य नर्सिंग सेवेच्या अतिरिक्त महासंचालकपदी ॲडिशनल डीजी पदी या ठिकाणी कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए लेफ्टनंट जनरल राहिल थॉमस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 59 आरबीआयच्या कोणत्या विद्यमान उपगव्हर्नरचा कार्यकाळ 2 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी स्वामीनाथन जानकीरामन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न भारतीय विद्याभवनाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बनवारीलाल पुरोहित असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 61 राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय मध्ये लष्करी सल्लागार म्हणून नियुक्त होणारे पहिले कार्यरत अधिकारी कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजीव घई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न श्रम सांख्यिकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी प्राचार्य अलक एन शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 63 राष्ट्रीय तपास संस्था ज्याला म्हणता येईल NIA याचे नवीन महानिरीक्षक इन्स्पेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी सुंदरराज पटलिंगम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न NCW नॅशनल कमिशन फॉर वुमन बरोबर का नाही? राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या क्रमांकाच्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विजयलक्ष्मी रहाटकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 65 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ICAI चे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? 65 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रसन्न कुमार डी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याला म्हणता येईल CISF म्हणजेच काय सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे नवीन महासंचालक कोण झाले आहेत? तर पर्याय क्रमांक सी प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 67 भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ ज्याला म्हणता येईल असोचॅमचे या ठिकाणी नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? 67 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्मल कुमार मिंडा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न भारताच्या 23व्या विधी आयोगाचे लॉ कमिशनचे प्रेसिडेंट कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 69 भारतीय अन्न महामंडळ ज्याला म्हणता येईल या ठिकाणी FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पर्याय क्रमांक डी रवींद्र कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न NPCIL म्हणजेच काय न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या पहिल्या महिला चीफ सुप्रिटेंडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पर्याय क्रमांक सी RM नचम्मई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 71
चीफ ऑफ स्टाफ कमिटी COSC चे अध्यक्ष आणि चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर 71 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेजेंद्र सिंह असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय सेनेच्या दक्षिण कमांडचे नवीन GOC INC कोण झाले आहेत? 72 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73, भारतीय गुप्तचर संस्था ज्याला म्हणता येईल IB, बरोबर का नाही? तर IB चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक बी, महेश दीक्षित असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच RPFच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75, UPSCचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर अजय कुमार. पुढचा प्रश्न, प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रसून जोशी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 77, UIDAI चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौरभ विजय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अशोक कुमार लाहिरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सेबीचे 11वे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तुहीन कांता पांडे. पुढचा प्रश्न, NIA तर या ठिकाणी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन, बरोबर असं म्हटलं ते काय करत नाही, नवीन महासंचालक कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राकेश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रवींद्र कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. माझ्यामध्ये काही प्रश्न 3-4 प्रश्न आहेत ते डबल झालेत, काही हरकत नाही. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या पहिल्या महिला चीफ सुपरिटेंडंट कोण बनल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RM नचम्मई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, चीफ ऑफ स्टाफ कमिटी अध्यक्ष आणि चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेजेंद्र सिंह असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय सेनेच्या दक्षिण कमांडचे नवीन GOC INC कोण झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आता या ठिकाणी आलो आपण शेवटच्या 2 प्रश्नाकडे. हे 2 प्रश्न तुमच्यासाठी आहेत. भारतीय वायुसेनेचे नवीन उपवायुसेना प्रमुख कोण झाले आहेत? अमरप्रीत सिंग, AP सिंह, आशुतोष दीक्षित की तेजेंद्र सिंह? आणि पुढचा प्रश्न, CBSEचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? राहुल सिंह, संजय कुमार, हिमांशु गुप्ता की लोखंडे प्रशांत सीताराम? बरोबर, या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर उद्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल, हे व्हिडिओज जरूर शेअर करत चला. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे जाताना या ठिकाणी नक्की कमेंट करून जा. व्हिडिओ आवडला असेल, या ठिकाणी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.